आज ना व्हिडिओला सुरुवात सायंकाळच्या वेळेपासून केली होती, कारण आज पूर्ण दिवसभर नुसतं कामाकामामध्येच निघून गेला. कारण उद्या आहे चंपाषष्ठी, त्याची थोडीशी गडबड वगैरे सुरू होती. संध्याकाळचे 6 वाजले होते. म्हटलं चला पटकन दिवाबत्ती वगैरे करून घ्यावी. त्यानंतर आता माझ्याकडे ना माठ वगैरे नाही आहे, म्हणून मी जो पितरांचा दिवा असते ना तो असा फिल्टरच्या खालीच किचनमध्ये लावत असते. त्यानंतर मग इकडे ना बाजरीचं पीठ वगैरे दळून आणलेलं होतं, ते व्यवस्थित ठेवून दिलं. आणि जो मी भाजीपाला घेऊन आली होती ना तो पण इथे काढून घ्यावी म्हटलं. तर या सीझनमध्ये मला कैऱ्या बघून थोडंसं आश्चर्यच झालं, पण त्या बघून राहावलं सुद्धा नाही. म्हटलं चला घेऊन घेऊया. त्यानंतर माझी ते कामं होईपर्यंत माझी सई ना जे घासलेले भांडे होते ते सगळे असं चेअरवरती ते ठेवत होती. म्हटलं चला ही या कामामध्ये बिझी आहे, तोपर्यंत जो भाजीपाला आणला आहे तो पटापट निवडून घेऊया. तर आमच्याकडे ना चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे बाजरीची भाकरी, पुन्हा मग वांग्याचं भरीत, पुरणपोळी असं सगळा हा नैवेद्य असतो. आणि मग उद्या भरपूर गडबड होऊन जाते, म्हणून म्हटलं जो भाजीपाला आणला आहे तो आजच व्यवस्थित टिफिनमध्ये या बॉक्समध्ये निवडून वगैरे ठेवून देऊया. कारण त्याचा ना असं एवढा सगळा कचरा वगैरे पण पडतो आणि वेळेवरती असं निवडलेलं असलं की घ्यायलाही थोडंसं बरं पडतं. नंतर मग कढीपत्ता वगैरे सगळ्या गोष्टी धुवून ठेवल्या. आता वाटाण्याच्या शेंगा पण आणल्या होत्या, पण म्हटलं आता यानंतर आपण निवडूया. नंतर मग किचन ओटा वगैरे क्लीन केला. आता आल्यापासून ना नुसतं कामं सुरू होते. कपडे वगैरे चेंज करायचे बाकी होते, पण म्हटलं चला आता एकीकडे म्हणजे पुरणाचा कुकर वगैरे लावून द्यावा. आणि नंतर मग कपडे वगैरे चेंज केले शांततेत. म्हटलं आता पाणी वगैरे प्यावं. आणि त्यानंतर मग सायंकाळची आरतीसुद्धा बाकी होती. मग पटकन इकडे आरती वगैरे करून घेतली. आणि नंतर मग कुठे या शेंगांचे दाणे वगैरे काढायला घेतले. तर पुरण मी आदल्याच दिवशी शिजवून ठेवत असते, कारण सईमुळे मला म्हणजे दुसऱ्या दिवशी एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चलो बाय.